नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असा बनवणार आहोत सँडविच ढोकळा. दिसायला इतका सुंदर दिसतो आणि खायला तितकाच टेस्टी होता. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. मी आता काय केलेलं आहे, 3 वाट्यांमध्ये इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, सेम क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. 3 याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक ज्या आपण प्लेटमध्ये सँडविच ढोकळा बनवणार आहोत त्या प्लेटला मस्त असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता 1 वाटी जी आहे ना आपण ती त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामधलं सगळं आपण व्यवस्थित बॅटर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि थोडंसं साईडला व्यवस्थित म्हणजे कानाकोपऱ्यापर्यंत म्हणतात ना, पूर्ण डिशभर असं व्यवस्थित एका लेवलला पसरवून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये फक्त मीठ वगैरे ऑलरेडी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. बॅटर घेतलेलं आहे आणि डायरेक्ट त्याचा आपण मस्त असं आपण ढोकळा बनवायला चालू करूया. आता एका साईडला पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण स्टँड ठेवायचं आहे आणि हे इडलीचं बॅटर जे ताटामध्ये आपण पसरवलेलं आहे ना ते त्याच्यावर ठेवायचं आहे आणि स्टीम करायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं स्टीम करायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरा जो लावणार आहोत ना ग्रीन चटणीवाला जो बॅटर असतो ना त्याच्यासाठी आपण तयारी करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतलेल्या आहेत 2, त्यानंतर आल्याचा तुकडा घेतलेला आहे 1 इंच, असे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत 2-3 चमचे एवढे आणि त्याच्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे. एक छोटा चमचाभर साखर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये, कारण की ही चटणी तर फ्लेवरफुल पाहिजेच ना, त्याच्यामध्ये मीठ नसेल तर अजिबात चव लागणार नाही. त्यामुळे आणि ते मी टाकलेले आहे 1 छोटा चमचा आमचूर पावडर. तुमच्या लिंबाचा रस असेल तर तुम्ही तोही वापरू शकता, ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे छोटा 1 ते 1.5 चमचा एवढं आणि मिक्सरला मस्त असं त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. थोडंसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. छान कोथिंबिरीमुळे कलर मस्त आलेला आहे. त्याच्यानंतर आता हे थोडंसं जास्त वाटतंय मधला जो हे, आता कारण का आपण ही ग्रीन चटणीचा जो भाग आहे ना तो पण आपण इडली बॅटरमध्ये मिक्स करणार आहे. त्याच्यामुळे मिक्स करायच्या पहिले मी मधल्या 1 वाटी आहे ना जो घेतलेला आहे त्यातले 2 ते 3 चमचे त्यातलं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे जे प्युरी बनवली आहे, चटणी बनवलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे, जेणेकरून छान मिक्स होईल आणि ती प्रॉपर लेयर जी आपल्याला पाहिजे ना त्याच्यामुळे ती ग्रीनवाली जी मधली सँडविचची लेयर असते ना ती व्यवस्थित येईल. आता हे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं बॅटर जे चटणी जी आहे ती आपण बॅटरमध्ये ट्रान्सफर करून घेतो आहोत आणि व्यवस्थित मिक्सही करायचं आहे. छान आता इथे मिक्स करते हलक्या हाताने आणि त्याच्यानंतर आपण झाकणामध्ये पण थोडंसं म्हटलं ते बॅटरचं असतं ना तेही आपण पुसून घेणार आहोत, कारण का कुठेही वाया नाही घालवायचं आणि तेही छान व्यवस्थित नंतर आता पुसून घ्यायचं आहे. पहिले बॅटर व्यवस्थित आपल्या चटणीच्या ह्याच्यामध्ये ग्रीन ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर झाकणातलं पण सगळं बॅटर आपण जी चटणी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळंच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. पाणी फक्त मी टाकणार नाही आहे, कारण का पाणी टाकलं तर ते पातळ होईल आणि आपल्याला पातळ नको आहे. जी कन्सिस्टन्सी आहे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे. आता थोडासा कलर ना डल वाटतो आहे, त्याच्यामुळे मी फूड कलर वापरते. इथे एक चुटकीभर वगैरे असं म्हणतात ना, चिमूटभर वगैरे तेवढाच टाकलेला आहे फूड कलर. ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलात तरीही चालेल. मी इथे टाकते आहे कारण का छान मग त्याचा कलर एक सुंदर दिसेल ना आणि लेयर व्यवस्थित व्हाईट ग्रीन व्हाईट अशी दिसेल. आणि फूड कलर टाकून छान मिक्स करायचं आहे. तोपर्यंत इकडे आपला एक लेयर जी आहे ती व्यवस्थित सेट झालेली आहे. त्याच्यावर आता ही दुसरी लेयरचं जे आहे बॅटर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, छान एका लेवलला करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं बोलली ना चटणी, आता चटणी वगैरे व्यवस्थित भरपूर टाकल्यामुळे इथे थोडंसं हा बॅटर जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे मी थोडा नंतर तो साईडला ठेवणार आहे, कारण का जास्तही नको आहे ना आपल्याला तो. आणि ताटलीही मी थोडीशी छोटीच घेतली, कारण का बॅटर जास्त नव्हतं, मी जेवढं बॅटर होतं त्याच्या हिशोबाने छोटीशी ताटली घेतलेली त्यामुळे. आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्याला 5 मिनटंच फक्त स्टीम करायचं आहे. 5 मिनटात बघा व्यवस्थित स्टीम झालेलं आहे. त्याच्यानंतर जी तिसरी लेयर आहे जी व्हाईटवाली जी आहे पूर्ण ती आपण आता याच्यावर पुन्हा ट्रान्सफर करून घेऊया. ते आता सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे वाटीतलं बॅटर आणि व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करायचं आहे सगळीकडे, की आपला मस्त असा इथे सँडविच ढोकळा तयार होतो. इतका सुंदर लागतो आणि दिसायला तर काय भारी वाटतो. आणि खरंच मुलं असं जर काय दिलं ना तर मुलांना खरंच खूप आवडतं, लहानांपासून मोठ्यांना कोणालाही. दिसायला म्हणतात ना एक
खायची कोणतीही गोष्ट असेल तेव्हा जेव्हा आपल्याला दिसायला खूप छान दिसते त्यानंतरच आपण टेस्ट करतो ना. म्हणतात ना ते डोळ्याने पहिले खाल्लं जातं, पाहिलं जातं, डोळ्याने खाल्लं जातं व्यवस्थित, त्याच्यानंतरच ते आपण तोंडाने चव घेतो. त्याच प्रकारे बघा पुन्हा 5 मिनिटं ठेवल्यानंतर मस्त असं इथे आपला सँडविच ढोकळा इथे तयार झालेला आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा तसंच झाकून ठेवलेलं आहे 5 मिनिटांसाठी, कारण का त्या स्टीमवर व्यवस्थित होऊ दे. आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर इथे मी आता कट करायला घेतलेलं आहे. तुम्हाला छोट्या मोठ्या कशा पीसेसमध्ये पाहिजे तसं कट करू शकता. मी इथे छोट्या पीसेसमध्ये कट करते आहे. पहिले उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत, उभं कट करून घ्यायचं, त्याच्यानंतर आडवं. छान टेस्टी. तुम्ही असंही खाऊ शकता, चटणीबरोबरही खाऊ शकता. मी चटणी बनवलेलीच होती ऑलरेडी, काल इडल्या वगैरे बनवलेल्या त्याच्यावर चटणी बनवलेली होती. त्याच्याबरोबरच मी सर्व नाही केलेलं आहे, पण त्याच्याबरोबरच खायला खूप टेस्टी लागलं. पण असंही खाऊ शकता, कारण का त्याच्यामध्ये आपला सेकंड जो बॅटर आहे त्याच्यामध्ये छान फ्लेवरफुल आहे ना, त्याच्यामुळे असंही खाऊ शकता. त्यानंतर वरती तडका देण्यासाठी आपण तडका पॅनमध्ये मस्त तेल टाकलेलं आहे, कढीपत्त्याची पानं टाकलेलं आहे, राई जिरा टाकलेला आहे आणि हाच तडका आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे ढोकळ्यावर, आपल्या ढोकळा सँडविच ढोकळ्यावर. आता इथे एकच ठिकाणी पडलं व्यवस्थित, मी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आपण थोडंसं मस्त एका साईडला पसरवून घ्यायचं. तुम्ही असं सर्व करू शकता किंवा नंतर तुम्हाला मी पुढे दाखवलेही आहे. आता हा तडका व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त दिसायला खूप सुंदर वाटतं आणि खायला तर अप्रतिम आहेच. आता छान इथे बघा किती सुंदर वाटतं ना गार्निशिंग केल्यानंतर. मस्त असं फायनल लुक बघा, तुम्हाला दाखवते फायनल लुक किती सुंदर आलेला आहे. हा प्रॉपर असा ढोकळ्याचा झालेला आहे. त्याच्यानंतर मी त्यातले मधले जे स्क्वेअरवाले पीसेस जे आहे ते काढून घेतलेले आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये इथे सर्व केलेले आहेत. आणि बघा किती सुंदर वाटतोय ना सँडविच ढोकळा. मस्त अशा लेयर आलेल्या आहेत, कुठेही लेयर्स तुटत नाहीत, सुटत नाहीत आणि छान अशा आपल्या व्यवस्थित चिकटून राहिलेले आहेत. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.